नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस राज्य सरकारने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। या अगोदर 10च वस्तू या ठिकाणी जे आहे बांधकाम कामगारांना सेफ्टी किट अंतर्गत मिळत होत्या। आता मात्र मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिज कर्म विभाग यांच्या मार्फत 18 जून 2025 रोजीचा हा GR आहे। आता या GR अंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांना सुरक्षा आणि आरोग्य त्यांच्याकरिता उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिनियम 1996 पासून या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। त्या अंतर्गत जे आहे आता महत्त्वाचं बदल या ठिकाणी करण्यात आलेले शासन निर्णय तुम्ही बघू शकता। सेफ्टी किट मध्ये हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचा बदल आहे। तर यामध्ये या अगोदर कोणकोणत्या वस्तू मिळत होत्या आणि आता कोणकोणत्या वस्तू मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर यामध्ये शासन निर्णयामध्ये बघू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित आणि सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणे याकरिता सुधारित योजनेत या ठिकाणी खालील अटींच्या अधीन राहून या ठिकाणी प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। आता यामध्ये बघितलं तर योजनेच्या काही अटी आणि शर्ती यामध्ये देण्यात आलेल्या आहे। जर मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील अशा पात्रधारक कामगारांची विहित नमुन्यांची मागणी अर्ज जे आहे प्रभारी कामगार कल्याणकारी सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच पुरवण्यात येणार आहे। आता जे पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी सुरक्षा संच या ठिकाणी जे आहेत पुरवले जाणार आहे। ज्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार अनेकांचा प्रश्न होता। तर यामध्ये तब्बल 13 वस्तूंचा समावेश असणार आहे। ज्यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट, आपण ज्याला सेफ्टी हार्नेस असं म्हणतो, हे सुद्धा या पेटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, किटमध्ये मिळणार आहे। त्यानंतर सुरक्षा बूट, ज्याला सेफ्टी शूज असं म्हटलं जातं, ते सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। कानांसाठी सुरक्षा प्लग, ज्याला एअर प्लग म्हणून या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोललं जातं, ते सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। मुखपट्टी म्हणजे मास्क सुद्धा तुम्हाला तोंडावर बांधण्यासाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे। रिफ्लेक्टिव्ह जॅकेट जे आहे ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। त्याचबरोबर हेल्मेट सुद्धा तुम्हाला जे आहे दिलं जाणार आहे। सुरक्षित हेल्मेट सुद्धा मिळणार आहे। सुरक्षा हातमोजे ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। सुरक्षा सेफ्टी ग्लोव्ज ते सुद्धा तुम्हाला दिलं जातील। सुरक्षा गॉगल, सेफ्टी गॉगल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याचबरोबर 9 नंबरचं मच्छरदाणी सुद्धा तुम्हाला दिलं जाईल आणि पाण्याची बॉटली सुद्धा त्या पेटीमध्ये असतील, त्या सेफ्टी किटमध्ये असणार आहे। त्याचबरोबर स्टीलचा जेवणाचा डब्बा असेल आणि सौर टॉर्च सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। सोलारवर चालणारी बॅटरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रवासी बॅग सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। टोटल 13 वस्तूंचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता 13 वस्तू या ठिकाणी तुम्ही जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी 13 वस्तूंचा संच या ठिकाणी दिला जाणार आहे। आता मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय आणि जीवित बांधकाम कामगारांना या ठिकाणी सेफ्टी किट पुरवण्यासाठी विविध पद्धतीने या ठिकाणी जे आहेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते। तुम्हाला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहेत एक तुम्हाला जे सेफ्टी किट जे आहे प्रोव्हाइड केले जातं। अनेकांचा असा प्रश्न असेल की आमचं फॉर्म रिन्यू करायचं आहे, त्यावेळेस आम्हाला मिळेल का? तर सेफ्टी किट या ठिकाणी दिलं जातं। त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित सुरक्षा संच मधील जे वस्तूंचे दर आहेत, पुरवठा आहेत, वाहतूक आहे, वितरण आहे, या सर्वांची जी पैसे आहेत तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी देण्याची गरज नाही। सर्व जे खर्च आहे महामंडळ भरणार आहे।
त्यामुळे अनेकांचा प्रश्न असतो की या सेफ्टी किटसाठी आम्हाला इतर जे ऑनलाईन जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी आमच्याकडून पैसे घेतले जातात, तर कोणालाही पैसे घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जे आहे ते एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म भरून तुम्हाला फक्त जे आहे तुमच्या जवळच्या जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि दिल्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट या ठिकाणी पुरवण्यात येतो. कोणाला 1 रुपया सुद्धा देण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर यामध्ये 13 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्हाला नोंदणी करावी लागेल. आणि जर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली तर तुम्हाला सेफ्टी किट या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. या सेफ्टी किटमध्ये तुम्हाला 13 वस्तूंचा समावेश असणार आहे आणि या 13 वस्तू तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट असेल, सुरक्षा बूट असेल, कानांसाठी सुरक्षा प्लग असेल, मुखपट्टी असेल, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असेल, हेल्मेट असेल, सुरक्षा हातमोजे असेल, त्याचबरोबर सुरक्षा गॉगल असेल, मच्छरदाणी असेल, पाण्याची बॉटल असेल, स्टीलचा जेवणाचा डब्बा असेल, टॉर्च असेल आणि प्रवासी बॅग असेल. या 13 वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी. धन्यवाद.